सध्या आपण बघत आहोत की 59 दिवसांपासून आपल्या इथं शिक्षक लोकांनी परीक्षा कामावरती बहिष्कार टाकलेला आहे। तर आपण रावेर तालुक्यातील व्ही एस नाईक महाविद्यालयात शिक्षकांचे काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण शिक्षकांच्या मुलाखती घेऊया। प्राध्यापक संघटनेचा या परीक्षा कामकाजावरती गेल्या 58 दिवसापासून बहिष्कार सुरू आहे। बहिष्काराची वेळ आमच्यावरती शासनाने आणलेली आहे। शासनाचा आळमूटपणा जो आहे तो या परीक्षा कामकाजासाठी शासन त्याला जबाबदार आहे। आमच्या प्राध्यापकांचा नेटसेटच्या संदर्भातला गेल्या 21-22 वर्षापासूनचा प्रश्न हा प्रलंबित आहे। या संदर्भात शासनाने वेळोवेळी यूजीसीने काढलेले जे काही GR आहेत त्या GRचं त्यांच्या सोयीने ते त्याचा अर्थ लावतात आणि आमच्या प्राध्यापकांवरती त्या बाबतीत ते अन्याय करतात। नेटसेटच्या बाबतीत जे काही यूजीसीने वारंवार जे काही काढले जे परिपत्रक आता गेल्या काहीतरी 2012 काढलेलं जे पत्र जुलै 2012चं या पत्राचा जर शासनाने जर व्यवस्थित विचार केला तर यूजीसीने नेटसाठी माफ केलेली आहे, पण तो महाराष्ट्र शासन त्या संदर्भामध्ये वेगळाच अर्थ काढून आता त्यांनी तो काही नवीन एक नियम आता त्यांनी पारित केलेला आहे आमच्या 2 मागण्यांमध्ये की गेल्या काहीतरी 1 जानेवारी 2006 पासून ते म्हणतात की आम्ही तुमच्या सेवा फक्त नियमित करू। प्रश्न आमच्या प्राध्यापकांच्या समोर आज उभा आहे। त्यानंतर 6व्या वेतन आयोगाची जी काही थकबाकी आहे ती थकबाकी 3 हप्त्यामध्ये केंद्र जर एका टप्प्यात द्यायला तयार आहे तर महाराष्ट्र शासन 3 टप्प्यामध्ये कोणत्या बेसवर देत आहे। त्यानंतर आमच्या या 2 मागण्या जे आहेत इतर मागण्या आहेत 65 जी आहे वय मर्यादा की यूजीसीने सांगितलेलं आहे की तुम्ही यांना 65 द्या, तर महाराष्ट्र सरकार त्यांचा स्वतःचा नियम त्या वय मर्यादेच्या बाबतीत लागू करतात। त्यानंतर त्यांना 6वा वेतन आयोग दिलेला नाही आहे। त्यानंतर जे काही आमचे काही समाजशास्त्र महाविद्यालय जे आहेत त्यांना अजून 6वा वेतन आयोग 5वा वेतन आयोग लागू झालेला नाही आहे। तर अशा आमच्या अन्य अनेक मागण्या आहेत। त्या सर्व मागण्याच्या बाबतीत शासन जे आहे शासनाची उदासीनता आहे आणि असं जे उदासीन शासन आहे हे शासन आम्हालाही वेठीस धरते आहे, आपल्या विद्यार्थ्यांनाही वेठीस धरते आहे आणि विद्यार्थ्यांची जी काही आज जी परिस्थिती झालेली आहे ही परिस्थिती या शासनाच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांवरती आलेली आहे आणि विद्यार्थ्यांचं जे नुकसान होणार आहे त्याला शासनच जबाबदार आहे। तर आपण प्राध्यापकांना विचारूया की तुम्ही जो बहिष्कार टाकलेला आहे परीक्षा कामावरती तो सफल होतोय की नाही। तर आपण अनिल पाटील सरांना विचारूया की सर तुम्ही जो बहिष्कार टाकलेला आहे तर तो म्हणजे तुम्ही जो परीक्षा कामावरती बहिष्कार टाकलेला आहे तर तुम्हाला सरकार तुम्हाला मदत करते आहे की नाही। सरकार आम्हाला या बाबतीत कुठल्याही प्रकारची अजून मदत करत नाहीये। 6 मार्चला जेव्हा सरकारने पहिली बोलणी महासंघाशी केली त्यावेळेस त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलं की आता ज्यावेळेस हा GR निघेल तर तुमची इथून सेवा धरण्यात येईल नेट सेटच्या लोकांना। मुळात म्हणजे महासंघाची मागणी अशी आहे की 1991 ते 3 एप्रिल 2000च्या दरम्यान जेवढ्याही नियुक्त्या झालेल्या आहेत या सर्व नियुक्त्या या नियुक्ती दिनांकापासून धरण्यात याव्या आणि त्या सर्व प्राध्यापकांना नेट सेटमध्ये ज्यांना मुक्ती दिलेली आहे यूजीसीने त्यांची सेवा सर्व कॅरियर ॲडव्हान्समेंटसाठी धरण्यात यावी यासाठी आमचा खरा लढा आहे। आणि विद्यार्थी वेठीस धरण्याबाबतचं तर आमचं असं मत आहे की गेल्या मागच्या वर्षी महासंघाने हे आंदोलन लावलेलं होतं त्यावेळेस शासनाने आम्हाला लेखी करार दिलेला आहे की 2 महिन्यात तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करतो, परंतु आजपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारचा अंमलबजावणी केली नाही किंवा कुठल्याही प्रकारचा GR काढलेला नाहीये। तर विद्यार्थी वेठीस धरणं हा इथं आमचा उद्देश मुळातच नाहीये, कारण की आम्ही पालक आहोत विद्यार्थ्यांचे, आम्हाला कळतं। आणि प्रश्न इथं असा आहे की समाजामध्ये आम्ही पगार वाढून मागत नाहीये। जे सरकारकडे आमचं घेणं आहे सर्व कर्मचाऱ्यांना जवळजवळ महाराष्ट्रामधल्या 17 लाख कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू होऊन गेलेला आहे आणि फक्त 60,000 प्राध्यापकांच्याच बाबतीत असं सरकार आडमुठेपणाचं धोरण का घेत आहे। म्हणून आम्हाला हे असहकार आंदोलन नाईलाजास्त पुकारावं लागलं। आंदोलन करणं किंवा विद्यार्थ्यांना वेठीस धरणं हे कोणालाच आवडत नसतं, परंतु सरकार जर अशा प्रकारचं वागत असेल तर आम्ही कुठं जाणार। आम्ही काही इतर लोकांसारखे रस्त्यावरती येऊन दगडफेक करू शकत नाही किंवा समाजामध्ये कुठल्या प्रकारचा अफवा फैलवू शकत नाही। तर अशा शांततामय मार्गाने हे आमचं आंदोलन चालू आहे आणि सरकारला कुठेतरी जाग यावी म्हणून आम्ही हे असहकार आंदोलन चालवलेलं आहे। म्हणजे परीक्षा नीट होत आहेत की नाही हे आपण व्ही पाटील सरांना विचारूया। सर ह्या ज्या परीक्षा होत आहेत त्या नेमक्या बरोबर होत आहेत का? आता शिक्षक लोकांनी संप घेतलेला आहे। हा प्रश्न खरं तर प्राचार्यांना विचारायला पाहिजे। तर आम्ही बहिष्कारात असल्यामुळे परीक्षेकडे आम्ही फिरकतच नाही। त्यांनी बाहेरील काही ग्रॅज्युएट लोक, नॉन टीचिंगचे लोक किंवा
बाहेरचे जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लागलेले आहेत अशा लोकांचा आधार घेऊन ते परीक्षा घेत आहेत शिपाई तिथल्या शिपाई लोक. तर त्या गुणवत्तेबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही. आम्ही इकडे जातच नाही. आमचा बहिष्कार असल्यामुळे जोपर्यंत आम्हाला संघटनेचा आदेश येत नाही आणि आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचा बहिष्कार हा ठाम. मुक्त प्राध्यापक संघटनेचा प्राध्यापक संघटनेचा मुक्त मुक्त. आता आपल्याला बघायला हवं की शरद पवारांनी काय निर्णय घेतलाय. शरद पवारांचं म्हणणं आहे की त्यांनी प्राध्यापकांनी आपला बहिष्कार मागे घ्यावा, परंतु प्राध्यापक लोक ते ऐकायला तयार नाहीत. आणि मेन म्हणजे काय तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान सुद्धा होत आहे. त्याला जबाबदार कोण हे अजून कळायला सुद्धा मार्ग नाहीये. तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण असेल, सरकार की शिक्षक, हे आपल्याला जाणून घ्यायला हवं. त्याचप्रकारे प्राध्यापक सुद्धा आता प्राध्यापकांनी संपाला आपल्या घोषणा दिल्या आहेत. आता प्राध्यापक म्हणतात की त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीये व सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करायला तयार नाहीये. तर आपल्याला बघायला हवं की संप किती दिवस टिकून राहतो आणि संपाला काय म्हणजे नेमकं वळण काय लागते ते आपल्याला बघायला सर्वांचे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता सरकारकडे लागलेले आहे.